1977 साली इंग्लंडमध्ये पहिला टेस्ट ट्यूब बेबी तयार झाला आणि त्या दोन ह्यांचं नाव होतं, दोन डॉक्टरांचं, स्टेप्टो आणि एडवर्ड. स्टेप्टो आणि एडवर्ड ह्यांना नोबेल पारितोषिक माहीत आहे? नोबेल पारितोषिक 2010 मध्ये त्यांना एडवर्डना हे मिळालं, टेस्ट ट्यूब बेबीचा पुरस्कार मिळाला. म्हणजे नोबेल प्राईज म्हणजे सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं प्राईज असतं. तो पण स्टेप्टो एक्सपायर झाले होते, पण त्यांना 2010 साली मिळालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस जगामध्ये ज्यावेळेस टेस्ट ट्यूब बेबी झालं, त्याच वेळेस भारतामध्ये पण टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न चालू होता. हे कदाचित आपला भारत जे आहे, ॲक्च्युली कोलकात्याचे एक डॉक्टर होते, ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते. त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी सुरू केलं होतं, पण गव्हर्नमेंटने त्यांना हे केलं की तुम्ही आमची परवानगी न घेता कसं काय सुरू केलं. म्हणून त्या डॉक्टरची चौकशी सुरू केली आणि तेवढ्या काळामध्ये इंग्लंडवाल्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही टेस्ट ट्यूब बेबी तयार केलं म्हणून. ॲक्च्युली भारताने 1976 सालीच तयार केलं होतं. मग हे सगळं हे झालं, त्याच्यानंतर ऑफिशियली मग 1978 मध्ये भारताने तयार केलं. म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचं नाव लुईस ब्राऊन होतं आणि भारतामध्ये तयार झालेलं त्याचं कनुप्रिया अग्रवाल. आता कनुप्रिया जवळपास 45 वर्षाची झाली, म्हणजे आत्ता म्हणजे 78 मध्ये जन्मलेली, म्हणजे जवळपास 45 वर्ष झाले. तर सांगण्याचं तात्पर्य असं की भारत अपना इंडिया भी कुछ कम नाही. ॲक्च्युली इंडियाने सगळ्यांच्या अगोदर केलं होतं, पण आपली ही एक जी नोकरशाही किंवा आपलं राजकारण जे होतं त्याच्यामुळं, नाहीतर जगामध्ये आपण फर्स्ट राहिलो असतो. आलं लक्षात? म्हणजे 1977 झालं आणि 78 मध्ये भारतात झालं, कलकत्त्यामध्ये, आणि त्याच्यानंतर 89 मध्ये मुंबईमध्ये झालं, जसलोकमध्ये फिरोजा पारिक आणि इंदिरा हिंदुजा म्हणून होते. ह्या इंदिरा हिंदुजा तर मला शिकवायला होते जे हॉस्पिटलमध्ये, आणि फिरोजा पारिक जसलोकमध्ये होते. तर अशा प्रकारे टेस्ट ट्यूब बेबीचा प्रवास सुरू झाला. आणि एक काळ असा होता की शुक्रजंतू नाहीत म्हणजे मूल होतच नाही असं होतं, किंवा डोनर इन्सेमिनेशन करायचं. आता असा काळ झाला की टिसामुळं आपण बाळं तयार करू शकतो, आपले स्वतःचे बाळं. म्हणजे एका काळी अशक्य होतं स्वतःचं मूल करणं, आता ते शक्य झालेलं आहे ह्या विज्ञानामुळं. दुसरी गोष्ट, आता करता लातूरपर्यंत येऊ आपण, जगापासून मुंबईपर्यंत आलो, आणि लातूरमध्ये आपण 2007 मध्ये बाळ केलं पहिलं टेस्ट ट्यूब बेबी. आमची काय रे नाम उसका, आळंगे म्हणून माझी लिंगायत समाजाची होती, तिचा फर्स्ट बेबी झाला. आणि त्याच्यानंतर गुलबर्गा की कोण वो वाडे, शिवलीला वाडे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी झालं होतं आमच्याकडे ते बाळ. तर आमच्या मॅडमने त्याचं नाव शिव काहीतरी ठेवलं होतं, शिव एक, आणि इसका सत्यम आहे मेरे खालचं. दुसरं जे झालं ते 2 दिवसाच्या फरकाने झाले होते. म्हणजे 2007 साली, म्हणजे जगामध्ये ज्यावेळेस झालं त्याच्या 30 वर्षात आपण पण बाळ तयार केलं लातूरमध्ये. आले लक्षात? तर टेस्ट ट्यूब बेबी बद्दल गैरसमज बरेच होते की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे आपलं स्वतःचं बाळ नसतं, किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे फार कमजोर बाळ असतं, किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे मतिमंद असतात, किंवा टेस्ट ट्यूब बेबीचं आता इथे फार जपावं लागतं, जसं हळू चालू लागलेत. असं काही नाही, असं काही नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता स्टेप बाय स्टेप होऊ लागल्या. ज्यावेळेस आम्ही लातूरमध्ये सुरू केलं त्यावेळेस एक पेशंट होती आमची, ती रुक्मिणी गुंजुटे म्हणून जी होती, तिचं वय 65 वर्ष झालं होतं. त्याच्यामध्ये होम डोनेशनशिवाय पर्याय नव्हता, म्हणजे अंडे दुसऱ्याचे घेण्याशिवाय. नवऱ्याचे शुक्रजंतू चांगले होते. तर त्यावेळेस त्यांना आम्ही समजावून सांगितलं होतं की असं होम डोनेशन असतं हे ते. तर त्यांना असं वाटू लागलं की आम्ही काहीतरी थट्टा करू लागले म्हणून. बायकांना कुठं अंडे असतात का, कोंबडीला अंडे असतात. म्हणजे एक वेळ अशी होती की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काही माहीतच नव्हतं. म्हणजे आता स्टेप बाय स्टेप. मग दुसऱ्यांदा आम्ही ज्यावेळेस बाळ झालं हे ते, आता ते आळंगे तर शिक्षक आहे आणि वाडे तर लेक्चरर आहे, म्हणजे हे दोन्ही चांगले होते. त्यांनी न्यूज पण दिली पेपरमध्ये. जयप्रकाश दगडे साहेबांनी दिलं होतं, हेडिंग आठवते मला, की लातूरात टेस्ट ट्यूब बेबीनं केले त्या, अशी हेडिंग दिली होती त्याला. तर त्यावेळेस लोकमतमध्ये पहिली न्यूज आली होती आमची ती.
आणि त्यावेळेस मग सगळ्या लोकांना असं वाटलं की लातूरमध्ये काहीतरी नवीन होऊ लागले म्हणून. आणि त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. आता जवळपास आपले 15,000च्या वर झालेत बाळं. 15,000च्या वर. कित्येक बाळं तर त्यांनी आई-वडील घेऊन आले तरी मी ओळखना गेलोय. म्हणजे पेशंट पण माझ्या लक्षात नाही राहिलेत. म्हणजे आता एक पेशंट मागे आली होती, "सर दूसरा बच्चा करने का." मैं "पहला कहाँ हुआ?" वो बोले, "सर भूल गए क्या? यहीं पे हो गया पहला बच्चा." म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आता इतकं सो कॉमन झालं, हे कॉमन झालं. जसं सुरुवातीच्या काळात Nokiaचाच मोबाईल असायचा. आता किती प्रकारचे मोबाईल झाले, आहे की नाही? तसं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य विज्ञान हे झपाट्याने प्रगती करत आहे. त्या विज्ञानाबरोबर आपण माणसाने विज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि विज्ञानाचे फायदे पदरात पाडून घ्यायला पाहिजे. असं होऊ लागले, पण तरीसुद्धा आणखी बरीच मजल मारायची आहे, की लोकांना आत्ताही आणखी टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काहीतरी आपण काहीतरी चुकीचं करू लागलं काही की अशी एक फिलिंग असते. आणि ही फिलिंग मी आज सकाळी पण तुमच्याशी बोललो, की ही फिलिंग जाण्यासाठी आपणच स्वतःने सगळ्यांनी हे करायला पाहिजे. तर सुरुवातीच्या काळात एवढा लोकांना गैरसमज किंवा हे ते होता. तर मला आठवतं उदगीरला, उमरग्याला, लातूरच्या बस स्टँडवर आम्ही बोर्ड लावले होते. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे स्वतःचे आनुवंशिक बाळ असते म्हणून. म्हणजे ती एक हेडलाईन्स आम्ही टॅगलाईनच केली होती. स्वतःचं अनुवंशिक बाळ असतं. म्हणजे अनुवंशिक बाळ आहे म्हणजे आपलं बाळ आहे. हे फीलिंग करून द्यायला जवळपास आम्हाला 10-12 वर्ष गेले. आता लातूरमध्ये 16 सेंटर झालेत IVF सेंटर. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे हे जे जागृती करण्याचं काम फार मोठं काम होतं आणि ते अल्हम्दुलिल्लाह केलं. आता मला हे म्हणायचं की जॉब सॅटिस्फॅक्शन हा एक असा प्रकार असतो. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे आपण केलेल्या कार्यामध्ये आपल्याला आनंद मिळणं. फ्रँकली स्पीकिंग मी टेस्ट ट्यूब बेबी माझ्या मनात पण शिकायचं नव्हतं. माझे सर पुरंदरे सर म्हणून होते, चंद्रकांतचे माझे सर. तर सरांनी सांगितलं की आता लातूरमध्ये तू जाऊन काय करणार आहेस? मी म्हटलं, "सर गायनेकॉलॉजिस्ट आहे. डिलिव्हरी वगैरे हे करायचं, ते तर सगळेजण करतात. पण लातूरमधल्या लोकांना IVFची सुविधा नाही, तर ते तू सुरू कर." मी त्यांना विचारलं की सर सक्सेस रेट किती आहे? 30%. मी म्हटलं, "सर 70% लोकं तर शिव्या देत जातील ना," म्हटलं मी. पैसे घेतले पण काही बाळ झालं नाही म्हणून. तर मी थोडंसं मनामध्ये साशंक होतो की सुरू करायचं का नाही? आणि त्यावेळेस सुरू करताना बऱ्याच गोष्टी लातूरमध्ये नव्हत्या. जसं की लिक्विड नायट्रोजन नव्हतं. आता बाळ जसं फ्रीज करून ठेवण्यासाठी. CO2 सिलेंडर नाही मिळायचे. तर हे औरंगाबादहून यायचं. माझ्याकडे त्यावेळेस मांजा गाडी होती. त्या गाडीमध्ये जाऊन सिलेंडर घेऊन यायचं. म्हणजे असे खडतर प्रवास करत आम्ही या टेस्ट बेबीपर्यंत पोहोचलो आणि अल्हम्दुलिल्लाह आता आपलं 60 ते 70% रिझल्ट येऊ लागले. म्हणजे 60च्या खाली इन्शाअल्लाह कधी येत नाही आणि जास्त पुढे गेलं तर 80 पर्यंत जातं. म्हणजे 60 ते 80च्या दरम्यान आपलं रिझल्ट येऊ लागलं.